गुड इव्हनिंग नॉर्वे. माझ्या मागे तुम्ही बघा हार्बर दिसतं आणि छान एक मोठी क्रूज लागली आहे. म्हणजे नेहमी ना हिला मी घरातून बघत असते, संध्याकाळी इथे येऊन बघण्याचा योग नाही आला. जेव्हा पण यायची तेव्हा ती निघून गेलेली असायची आणि आज मला पहिल्यांदा माझा टाइम मॅनेज झाला आणि तिथे आपल्याला मागे दिसते. मस्त समर असल्यामुळे त्या येत आहेत, एक दिवस राहतात किंवा सकाळी येऊन संध्याकाळी सिटी टूर करायसाठी. आणि ही दिसते ही manscaped.com लिहिलंय, म्हणजे कुठच्या कंपनीची आहे ते. मला ना इथे त्या क्रूजवर अगदी ना माणसं सुद्धा दिसतात हा. म्हणजे वरती टॉपला चालताना दिसत आहे, अगदी जे खाली रेस्टॉरंट किंवा असं जिथे दिसतात ना त्या सेफगार्डच्या बोट दिसत आहेत त्या लेवलला सुद्धा मला दिसत आहेत माणसं. आणि वरती टॉपला सुद्धा मला माणसं चालताना दिसत आहेत. आणि हे चक्क मी घरातून सुद्धा म्हणजे एवढ्या बारकाईने सुद्धा बघायची की अरे मला ही माणसं दिसतात हा, इथून इथे चालली इथून इथे चालली आहे. आणि अक्षरशः त्या रूमच्या बाल्कनीत एक माणूस उभा असलेला पण मला दिसतोय इथून. आणि हे इथलं ना मेन हार्बर आहे. म्हणजे ना इथे ना अगदी अशा बाहेर जाणार आहे, म्हणजे बर्गन आहे किंवा अशा ज्या बाहेरच्या सिटी आहेत तशा जाणाऱ्यासाठी इथून ह्या अशा क्रूज लागतात. आणि काय सनसेट टायमिंग, म्हणजे जो व्ह्यू दिसतोय ना कितका छान. तो सूर्य अगदी खाली चाललाय, त्याच्या बाजूला ही मोठी क्रूज. इथे आपल्याला ह्या छोट्या छोट्या अगदी सेफगार्डच्या सुद्धा बोट आहेत, त्या पण आपल्याला दिसत आहेत. आपण आता जरा ना पुढे जायला म्हणजे अजून ती निघाली नाही आहे, आपण जायचा प्रयत्न करूया, बघू आपल्याला ती निघताना पण दिसते का. सुंदर नजारा आहे ना एकदम, बापरे मस्तच. माझ्या मागे बघा हा पूर्ण इतकं सुंदर, म्हणजे मला खरंच निसर्गाची खूप आवड आहे ना, ते इतकं छान दिसतंय की पाणी, त्या बोटी, ती पूर्ण सिटी, म्हणजे हा सेंट्रल एरिया आहे आणि त्याच्या समोर आपल्याला हार्बरला ही एवढी मोठी क्रूज लागलेली. दिवस बनला आज माझा. आणि आपल्याला हे फेन्स दिसते इथे, हा चेक पॉईंट आहे, म्हणजे जे त्या क्रूजने प्रवास करणार आहे त्यांच्यासाठीच आहे. आपल्याला तिथे जातात ना, आपण ह्या फेन्सच्या बाजूने गेलं तर आपल्याला तिथे जाता येईल. आणि मी इतकी क्रेझी आहे ना, म्हणजे ना हे मी सगळं अनुभव घेतलेले आहेत. ह्याच्या आधी मी 3-4 वेळा क्रूजने प्रवास केलेला आहे, म्हणजे अगदी सिंगापूर, डेन्मार्कचा इकडे. आणि त्यांना बाल्कनीच्या रूम आहेत ना, त्या सगळ्या एन्जॉय केल्या आहे. त्यामुळे मला एवढी एक्साइट की मला ते सगळे दिवस आठवतात आणि खूप मजा येते, खूप मजा येते मला ही क्रूज बघायला. आणि माझ्या मागे तुम्हाला हे दिसतंय, हे टॅक्स फ्री शॉप आहे. म्हणजे जे कोण अगदी असे टुरिस्ट इथे येणार त्यांना अगदी समोरच आल्यावर हे नॉर्वेच्या सगळे सोविनियर्स आहेत, कप्स आहेत, मग्स आहेत, किचन्स आहेत, त्याचे हे आल्या आल्या असे ड्युटी फ्री किंवा टॅक्स फ्री शॉप इथे आपल्याला दिसतंय. आणि इथे समोरच मी झूम करून दाखवते, आपल्याला एक गेट दिसतोय, तो म्हणजे त्या टुरिस्टसाठी जेव्हा ते येतात आणि मग इथे बाहेर येतात आपल्याला सिटी फिरायसाठी. आणि मग जाताना तो जो गेट लावला आहे त्यातून ते आतमध्ये त्या क्रूजमध्ये जातात. मलाच खूप छान वाटतं की माझ्याबरोबर हे सगळं मी तुम्हाला दाखवू शकते.
आणि ना मी जेव्हा पण सकाळी उठते ना तर मला ना ही किंवा दुसऱ्या कंपनी तर मला ना अशा क्रूज दिसतात. मी नेहमी लिहिते की माझी सुंदर सकाळ आज हिच्या बरोबर झाली किंवा आज माझी गुड मॉर्निंग हिच्या बरोबर. तर आज माझं सनसेट सुद्धा हिच्या बरोबर किती छान वाटतंय मला. इथून मी तुम्हाला ना झूम करून दाखवते. म्हणजे लाईफ गार्डच्या ज्या बोट्स आहेत ना, म्हणजे ह्या सुद्धा मी वेगळ्या बघितल्या हा. आणि ही क्रूज जर्मनी पूर्ण युरोप फिरत असते म्हणजे अशा ह्या क्रूज. संध्याकाळ ते खडकं आणि आपण इतकं छान वाटतंय ना एकदम. आजची संध्याकाळ माझी इतकी छान ना की मला असं वाटलं मुंबईत आपण गेल्यावर कसं आपण ते नरिमन पॉईंट किंवा काय तो जो फील येतो ना तसा मला आज हा सनसेटचा माझा फील होता. खूप छान वाटलं. म्हणजे मी 2-3 वेळा अशी आली सुद्धा होती पण ती नेमकी कधी 7ला सुटे टायमिंग मला माहिती नव्हतं. त्यामुळे संध्याकाळी 7ला परत रिटर्नला निघायच्या 8ला निघायच्या. त्यामुळे मी येईपर्यंत अगदी जस्ट जरासाठी चुकले आहे. पण आज मला अपेक्षा नव्हती नॉर्मल वॉकिंग करत म्हटलं अरे सर उभी आहे जाऊन बघूया करेपर्यंत तर आज कळलं की ती वस्तीलाच आहे म्हणजे आमच्या गावात ती आज राहणारच आहे. इतकं छान वाटलं मला इतकं छान खूप एन्जॉय केलं मी आज. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू सो मच. बाय बाय.